मॅन ऑफ द मॅच राहुल यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि टीम उमरेट आपण देखील सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. निलेश मोरेला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले. निलेशनं 28 धावा जरूर खर्च केल्या, परंतु त्याच खेळाडूला त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खरं तर ही मॅन ऑफ द मॅच आता डेडिकेट करण्यात आली आहे. चला उमरट टीम आपण या सन्मान चिन्ह देऊन तुमचा आम्ही सन्मान करू. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचं देखील कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. नेक्स्ट मॅचला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून देखील झालेत. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि धावफलक आता पुढे सरकतोय. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 2 धावा. या 7च्या दिवसातील धावपा सामना तुम्ही एन्जॉय करताय. वेळेवरती सर्व सामने संपन्न झाले. तीन धाबा, एक सिंगल धाबा आली. फुलटॉस होता यावेळेस देखील तुम्ही पाहताय स्टॅन्डच्या मागे स्वतःला झोकून दिलं तर देखील बॉल निघून चाललाय फाईन लेगला. अंपायर सिग्नल नो बॉल. 5 धाबा इथे देखील मिळतील. एकही चेंडू खर्च न करता 5 धाबा. चला 5 धावा, चेंडूची पूर्तता करा. यावेळेस देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, पण आमच्याकडे वेळेत इशारा पोहोचला व्हाईट बॉल आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाबे ते मिळतीये. धावफलक 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल धावसंख्या 10. अभिजित आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैदानावरती योगेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अक्षय. यावेळेस देखील प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता तर देखील बॉल मात्र मिडविकेटला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवरती दर्शन आला दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. दर्शनचा पहिला बॉल ऑन साईडला इथे मात्र बिगिट करायचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे बाटन बॉलचा. चांगल्या चेंडूचे सांगता होत असताना एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय लवळूसे, तर दुसऱ्या बाजूला संघ मैदानावरती खेळतोय जर्मन वाकळ. या वेळेला देखील पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. सलग 2 बॉलवरती आता बीट करतोय गोलंदाज दर्शन. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर त्याने खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये तुम्ही पाहताय आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी. एका बाजूला लवळसे संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. यावेळेस चांगला फटका आहे कारण हा ट्रॅकर होता, परंतु स्किट देखील झाले. दरम्यान चेंडूला उत्तम फेक करतील. एकदा बॅक पडण्याचा प्रयत्न होतो. तिसऱ्या बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे स्किट जरूर झाले, परंतु मिळेल ते सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये बॉलचा लाईक सिंगर एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो आहे. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दर्शन या वेळेला देखील बॅटन पार्टच्या मधून बॉल चालला आहे. यशांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी दर्शन करतो. माहिती आहे दर्शनला हा देखील सामना महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये इथून मात्र जिंकावं लागेल याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. यावेळेला देखील बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु इथे पॉपिंग क्रीजमध्ये सेफ असतील. दरम्यान एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतो आहे. आत्तापर्यंत धावफलक 15 धाबा. षटक क्रमांक दुसरा देखील इथे समाप्त झाला. 2 षटकाच्या अंती 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 बॉलचा खेळ अजूनही या मॅचमध्ये आता शिल्लक आहे. कमीत कमी 40 ते 45 धाबा बनवाव्याच लागतील, कारण मागील मॅचमध्ये 55 धाबांचं 54 धाबांचं टार्गेट होतं. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 28 धाबा जरूर आल्या. असं वाटलं होतं उमरठ संघ सहजतेने जिंकेल, परंतु दुसऱ्या बाजूला कांडस संघाची काय गोलंदाजी झाली आहे. तो सामना जिंकला कांडस संघानं. बक्षीस पात्र फेरीमध्ये तो संघ दाखल झाला. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाज गणेश शोधतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना गणेशचा पहिला बॉल फटका चांगला पार मिळतोय. बराच काळानंतर मोठा फटका आलाय जरूर, परंतु धाबा किती मिळतील पाहावा लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय. या 4 धाब्याच्या साथीनं 19 धाबा. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. कुणालजी म्हात्रे, संदीपजी घायाळ, रोहित रॉय, गोविंद कामत, शावड्या, विजय पगारे यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतो. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्याचं ब्रीद वाक्य त्याच वाक्यामध्ये ठाम असताना तुम्ही पाहताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेहमीच काम करत असतात आणि आज देखील या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण प्रत्येक घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. त्यांचंही कौतुक व्हायला हवं. बदलापूरमध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांचा थेट प्रक्षेपण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. गणेश
या वेळेला देखील वेग बोलतोय, वेगावरती स्वार असलेला गणेश वेगाने बीट करतोय स्ट्रायकिंग एंडवरती बॅटरला. बॉल मात्र भन्नाट वेगाने निघून चालला त्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या या मॅचमध्ये. तिसरे षटक मार्गस्था. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न गणेश करतोय. इथे देखील 1 मोर डॉट बॉल. खरं तर पूर्णपणे आता पायामध्ये बिड्या ठोकल्याचं काम करतोय गणेश. पूर्णपणे तुम्ही पाहू शकता धावा आता येत नाही आहेत. थोडंसं अडचणीत सापडलाय जरूर टीम बॅटिंग करत असताना. जर्मन वाकन येस यावेळेस अपील झाली आणि आता फलंदाजाला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी गणेशने केली आहे. षटकातील काही चेंडू खेळ आता शिल्लक. या वेळेला देखील बॅटची कडा घेतली. थर्डमॅनचा खेळाडू चुकी करतोय आणि आता चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग बायच्या स्वरूपात. 4 धाबा. चार धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 24 धाबा. या वेळेला देखील लाईन आता भरकटलाय. गोलंदाज गणेश दबावाखाली गोलंदाजी करत असताना पंचांनी अजून एक बॉल इथे वाईट घोषित केला. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. नेक्स्ट बॉल अशा प्रकारे टाकला तर दंडित करण्यात येईल हेच पंचांनी सांगितलं. बादची कडा होती. यावेळेस देखील चेंडू घरेगळत राहिला आहे. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. मिळेल ती फक्त सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या 26 धाबा. आज गणेश देखील जोडले गेले टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून. येस प्रोफेशनल कॅमेरामॅन डायमंड त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ब्लॅक डायमंड. ब्लॅक डायमंडपेक्षा रोहित ब्लॅकबेरी चांगला शोभेल. प्रशांत. शेवटचं षटक खानामारीचं षटक स्लॉगरचं षटक ज्याला म्हटलं जातं तो षटक घेऊन गोरतात प्रशांत. प्रशांतचा पहिला बॉल. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चालला इथे मात्र फाईन लेगला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. एक चिके सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. धावफलक टीमची टोटल आत्तापर्यंत धावसंख्या 27 धाबा.
यावेळेस फटका चांगला आहे, धाबा देखील आता चांगल्याच मिळतील. खेळाडू पुढे सरकतोय जरूर, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर लॉंग लेगला बॉल चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेला देखील फटका तर चांगला आहे, धाबा किती मिळतील पाहावा लागेल. चौकार. अजून एक चांगला फटका. यावेळेस देखील तुम्ही पाहताय सलामीला आलेला बॅट्समन त्याच्या बॅटमधून धाबा आता येत आहेत, कारण त्याला माहिती आहे धावसंख्येची गरज आहे टीमला वाकणला. आणि आता तुम्ही पाहता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 बॉलवरती 2 चौकार पडतो. आता षटकार, बॉल सीमा पार, 6 धाबा. यावेळेला देखील ऑन साईडला बुडवला बॉल चालला डीप मध्ये. एकदा बेकपडी दुसरीचा प्रयत्न होता, 2दा बेकपड्याच्या प्रयत्नात आता बलंदाज होतोय बाद. आणि अजून एक धक्का लागेल टीम चेअरमन वाकण संघाला. वन टू गो. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. गुरदास प्रशांत शेवटच्या बॉलसाठी आता अजून काही काळ थांबावा लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक धावे ती मात्र मिळतीये. एका धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 43. शेवट गोड केले गुरुदास प्रशांतच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल धाव आली आहे आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 44 धावा गुरुदास प्रशांतच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण बाहेर या. आणि टीम वाकड आपण आता क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि टीम लवडसे आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. या स्पर्धेमध्ये खरं तर मला दुसऱ्या वर्षी सलग इन्व्हाइट केलं. मागील वर्षी जोडलो नव्हतो गेलो, परंतु यावर्षी शैलेजी पवार सरांच्या माध्यमातून जोडलो गेलो त्यांच्या विनंतीला मान देऊन. परंतु या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली, परंतु भरपूर बिझी शेड्यूल होतं त्यामुळे एकच दिवस देऊ शकलो. या स्पर्धेमध्ये आज शेवटचा ठरव होता आमचा. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेल सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका काळकाई पार्ल्याबडी चषक 2024. त्याचबरोबर शैलेजी पवार असतील, त्याच्या साथीनं तुकारामजी सपकाळ असतील, सर्व आयोजन कमिटी सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. आणि या स्पर्धेतून आता रजा घेतो. दुसऱ्या सत्रासाठी जोडले जातील आमचे साथी समालोचक तुकारामजी सपकाळ. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. 44 धावा बनल्या गेल्या, 45 धावांचं लक्ष या मॅचमध्ये.
आणि दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल त्यावेळेस जोडले जातील तुकारामजी सपकाळ, ज्यांनी आज भरपूर चांगली साथ दिली या स्पर्धेमध्ये. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. उद्या सकाळी 8 वाजता सामन्यात सुरुवात होईल अशी आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. पंच असतील आमची 10 क्रिक लाईव्ह टीम, तदनंतर समालोचक मित्र सर्वांना आम्ही ही माहिती पोचवतो आहे. त्यामुळे उद्या उशीर करू नका. आज स्पर्धेचा पहिला दिवस होता, थोडासा उशीर जरूर झाला, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करू. परंतु उद्या उद्या भूमिपूजन सोहळा देखील आहे याच मैदानाचा, नवीन वडवली क्रीडा संकुल. त्यामुळे 11 वाजता भूमिपूजन आहे, सर्वांनी यायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. हॅलो हॅलो. श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लवडसे संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे. स्ट्राईकला आले ते अक्षय आणि गणेश. पहिल्याच चेंडूवरती फटका फसला आहे. चेंडूची लांबी कमी, उंची जास्त, परंतु तितका झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल धरणीला दान आणि मिळतो जीवदान अक्षयला. पहिल्या चेंडूवरती फटका फसला होता, चांगलं संधी होती झेल घेण्याची, परंतु काहीच अंदाज आला नाही कारण चेंडूची उंची जास्त होती. 2 धावकांमध्ये यशस्वी ठरला तो अक्षय. आता मात्र चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार, अक्षयच्या बॅटमधून येतो हा खणखणीत असा चौकार. चांगली फलंदाजी करताना मागच्या मॅचमध्ये अक्षयने खणखणीत असे 2 षटकार आपल्या बॅटमधून खेचले होते. आत्ता मात्र चांगला हलकासा तटवलेला खेळून काढलेला चेंडू, एकाच धावावरती समाधान मानावं लागले ते अक्षयला. टोटल धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडू 7 धावा. आता अक्षयची जागा घेण्यासाठी आले तो गणेश. गणेशवर मोठी जबाबदारी असणार आहे. क्रिकेट काय असतं हे मागच्या मॅचमध्ये दिसून आलंय. जवळजवळ नरवीर उंबरठ संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा घेतल्या होत्या. असंच प्रेक्षकांना वाटलं की हा सामना जवळजवळ 1 ओव्हर 1 षटक राखून नरवीर उंबरठ संघ जिंकेल, परंतु काही समीकरण वेगळंच दिसलं आणि रिझल्ट मात्र रायझिंग स्टार संघाने आपल्याकडे खेचून आणलं आणि आजच्या दिवसातला बक्षीसपात्र ठरला तो रायझिंग स्टार संघ ग्रुप ए मधून. गणेशच्या बॅटमधून पहिलाच खणखणीत असा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 आणि आत्ता पुन्हा एकदा कम बॅक म्हणावं लागेल ते गणेशांचंच. गणेश टू गणेश, मारा करतोय गणेश, बॅटिंग करतोय गणेश. धावसंख्या स्थिर, धावसंख्या येऊन पोचले 11. चांगली कामगिरी करावं लागेल आपल्याला वाकण संघाला. ऑफच्या दिशेला तटवलेला चेंडू हलकासा खोदून काढलेला, एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय गणेशला. धावसंख्या जाऊन पोचली 12 वरती. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती गणेशांची.
पॉवर प्लेचं षटक हाताळताना धावा खर्च केल्या त्या 12. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ते एक चांगलं महत्त्वपूर्ण जबाबदारीचं षटक असतं आणि ती चांगली जबाबदारी त्यांनी गणेश यांनी चांगली पूर्ण केलेली आहे. आता गणेशची जागा घेण्यासाठी आले ते मयूर. मयूरला आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करावी लागेल. रिवर्सचा अटेम्प्ट फसलाय. येतो हा डॉट बॉल. मयूरचे गोलंदाजीची ख्याती एवढी आहे की चांगली गोलंदाजी करत असतो. सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये शाहीद धीरज 11 लोहारी संघामध्ये खेळत असताना आम्हाला पाहायला मिळाला होता आणि चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. चांगला एक गोलंदाज म्हणून मयूरकडं पाहिलं जातं. मागाची मॅचमध्ये सलग 3 डॉट बॉल टाकून चांगली गोलंदाजी केली होती. महत्त्वपूर्ण असे गोलंदाजी पाहायला मिळाली होती मयूरकडून आणि तीच आता कामगिरी पाहायला मिळते आपल्याला मयूरवांच्याकडून. आत्ता मात्र गणेशांच्या बॅटमधून येतो हा खणखणीत असा षटकार. हलकासा परंतु तितकंच महत्त्वाचा टाईम अटेम्प्ट करून गणेशनी एक सरळच्या दिशेला खेचला. अक्षयच्या बॅटमधून आला खणखणीत असा षटकार. चांगलं षटक हाताळताना ह्या बॅटमधून येतोय षटकार. चांगलंच सुरुवात म्हणावं लागेल ती लहुलसे संघाची. 19 धावसंख्या झाली आहे लहुलसे संघाची. मयूरला अजूनही 3 चेंडू हाताळायचे आहेत. आत्ता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि हा जातो सीमारेषा पलीकडे. येतो ह्या अक्षयच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल झाला नाही आणि चेंडू अडवलाही नाही. ही कामगिरी आपल्याला कुठेतरी निराशजनक रिझल्ट देऊ शकते. गोलंदाजी आपली काम करत असताना त्याला साथ हवी ती खेळाडूंची. ती साथ नाही निभावली तर मात्र गोलंदाज नाराज असतात. आत्ता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेल पाहायला मिळतो आणि आत्ता मात्र चांगला मासाच जाळ्यामध्ये फसलाय. अक्षयच्या स्वरूपामध्ये मिळतो हा विकेट मयूरला. खूप जबाबदारीने गणेश खेळत असताना कुठेतरी ही रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश फसलाय. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आता गणेशची जबाबदारी असणार ती अमित वरती. 7 चेंडू आणि 9 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड म्हणावं लागेल. दिलीप यांना एक शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. पाहूया आपल्या संघासाठी दिलीप शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतात. जर हा डॉट चेंडू आला तर सामन्याला कुठेतरी एक रोमांचक मोड प्राप्त होईल. आल्या चेंडू दिला भिरकावून आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु हा झेल पुन्हा एकदा धरणीला दान आणि हा येतो खणखणीत असा षटकार. लहुलसे संघासाठी चांगलं गाणं वाजवलेलं कुठेतरी
चला जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. जर खेळाडूला जर दुखापत झाली असेल तर कृपया दुसरा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. आपल्याला लवकरात लवकर सामने पूर्ण करायचा आहे. लवरसे कर्णधार, जर मोठी दुखापत असेल तर दुसरा फलंदाज पाठवायचा मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचं नाव रवींद्र. चांगलं गोलंदाज दिसतोय, चांगली संधी दिली त्याला. मला असं वाटतं 15 वर्षाच्या आतमधलंच दिसतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा पहिला झेल घेण्याचा प्रयत्न पाहूया. सुरेख झेल घेण्यामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी टिपलाय रवींद्रने. चांगलं नव बालक, नव तरुण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जयमान वाकण संघाकडून. थँक्यू डीजे. आता मात्र सामन्यामध्ये कुठंतरी रोमांचक मोड आलाय. जर तो षटकार जर वाचला असता, तो झेल झाला असता तर सामना कुठेतरी रिझल्ट देणारा आला असता. आता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु तितका हलकासा खेळून काढला गणेशने. ह्या चेंडूवरती धावा घेतात 2 आणि धावसंख्या झाले ती 44. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 1 धावा. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती, पहिल्याच सामन्यावरती एक ऐतिहासिक गोलंदाजी त्यांनी केली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन एक चांगली सुरुवात केली होती. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रवींद्र यांच्याकडून. खरोखर जो षटकार जर वाचला असता, अभिजित यांचा चिरंजीव, खरोखर काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच आम्हाला क्वालिटी पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. जर अजून 10 रनाच्या वरती जर रन असता रे तर नक्कीच गोलंदाजीमध्ये मॅचमध्ये रिझल्ट पाहायला मिळाला असता. अभिजित जाधव यांचे चिरंजीव रवींद्र जाधव, खरोखर सूर्य गोलंदाजी सुरुवात म्हणावी लागेल रवींद्र यांनी. त्याच्या बॅटमधून आलेले चौकारांची हॅट्रिक. कालकाई पार्लेवडी चषक 2024 पर्व दुसरं, आजचा पहिला दिवस. चांगलं पाहायला मिळाले, चांगले अनुभव त्यांच्याकडून आम्हाला, चांगलंच आम्हाला मार्गदर्शन झालं, तसेच कामगिरी पाहायला मिळाली होती. आमचं बोलू दादा